मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. रेल्वे ट्रॅकवर कमी वेळात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं खरीपाच्या पिकांचं अनेक ठिकाणी नुकसान झालंय. पाहुयात महाराष्ट्रातल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या बातम्यांचा गावांना पुराचा वेढा आहे. हसनाळा रावनागाव पुनर्वसित गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे. पावसाचा जोर ओसरल्यानं एसडीआरएफ पथकाच्या वतीनं युद्ध पातळीवर बचाव सुरू झालाय. अनेक रस्त्यांवर आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचायला सध्या सुरुवात झालेली आहे. तसं चित्र देखील सध्या पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर पाहायला मिळते. मुख्य थोड्याच वेळामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये भयंकर ढगफुटी होणार. आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक धक्का देणारा नवा अंदाज जाहीर केलाय. आतापर्यंतचा पावसाबद्दल सर्वात मोठा धोका पुढील 12 तासाच्या आतमध्ये येणार असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलंय. या 12 जिल्ह्यांना भयंकर रेड अलर्ट. या 12 जिल्ह्यांची यादी हवामान विभागाने दिलेली आहे. त्यामुळे या 12 जिल्ह्यातील लोकांनी अतिशय सावध राहायचे आहे. खूप मोठा सतर्कतेचा इशारा या 12 जिल्ह्यांना देण्यात आलाय. थोड्याच वेळामध्ये आता ढगफुटीला सुरुवात होणार आहे. या 12 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होऊन अगदी काही कमी वेळातच पूर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी येत्या 12 तासाच्या आतमध्ये पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे. या 12 जिल्ह्यामध्ये ढग फाटणार, पूर येणार, कच्ची घरे असतील तर कच्ची घरे पडू शकतात, झाडे येऊन मळून पडतील, भयंकर नुकसान होईल. त्यामुळे या 12 जिल्ह्यात लोकांना घराबाहेर न निघण्याचा तातडीचा आदेश आता हवामान विभागाकडून देण्यात आलाय. तुमच्या शेतीमध्ये जनावरे, गुरे असतील तर ती सुरक्षित ठिकाणी तातडीने हलवायची आहे. आणि जर तुम्ही शेतामध्ये असाल तर लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. कारण की आता या 12 जिल्ह्यामध्ये भयंकर ढगफुटी होऊन महाप्रलय येणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने या 12 जिल्ह्यांकडे पुढे सरकत असताना दिसत आहे. थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये दिसायला देखील सुरुवात होईल. हवामान खात्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी तयार केली आहे. यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याने केला आहे. या जिल्ह्यामध्ये भयंकर रेड अलर्ट जारी केलाय. या जिल्ह्यामध्ये भयंकर ढगफुटी थोड्याच वेळामध्ये होणार असल्याची मोठी बातमी आता या ठिकाणी समोर येत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा प्रचंड तीव्र झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. याला अरबी समुद्रामधून बाष्पाचा प्रचंड पुरवठा होतोय, ज्यामुळे याची ऊर्जा अनेक पटीने सध्याने वाढायला सुरुवात झाली आहे. याच्यासोबत अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सध्या एकत्र जमा होत आहेत आणि या दोन प्रणाली एकत्र झाल्यात आणि या संगमामुळे हवेमध्ये एक चक्राकार स्थिती या ठिकाणी बनायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये आता चक्रीवादळाचा धोका देखील असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये 12 जिल्ह्यातील 5 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये भयंकर मोठ्या चक्रीवादळाचा देखील आता धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. एक प्रकारचं चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यामध्ये ढगफुटीसह अत्यंत पोषक वातावरण या ठिकाणी बनलेलं आहे. हे वारे जमिनीच्या दिशेने येताना सह्याद्रीच्या पर्वतरांगा याला अडवतील आणि तिथेच या 12 जिल्ह्यामध्ये ढगाचा प्रचंड मोठा समूह तयार होईल आणि एका ठिकाणी कमी वेळामध्ये अगदी अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी तुफान पाऊस कोसळेल. यालाच ढगफुटी सुद्धा म्हणतात. आणि हा पाऊस या ठिकाणी 12 जिल्ह्यांना झोडपणार असल्याची तीव्रता त्या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे. बघा, या 12 जिल्ह्यामध्ये शेकडो हजार किलोमीटर वादळाची तीव्रता आता या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच 12 जिल्ह्यामध्ये रस्त्यावर पाणी साचणार, पूर परिस्थिती निर्माण होईल, झाडे उन्मळून पडतील, कच्ची घरे देखील पडण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. या 12 जिल्ह्यांना भयंकर धोका निर्माण झालाय आणि थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय. मे महिन्यामध्ये जो काही जोरदार पाऊस पडत होता, 2025चा पाऊस आठवते का पहा, त्यापेक्षाही 4 पटीने जास्त पाऊस पुढील 4 तासाच्या आतमध्ये पडणार असल्याचं हवामान विभागाकडून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय. आता आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत या ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी चक्रीवादळ, तर काही ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे. विशेषतः या 12 जिल्ह्यातील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजता त्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणते 12 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे, कोणते 12 जिल्ह्यामधील 5 जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होऊन रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. याची सविस्तर माहिती तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये समजणार आहे. मागच्या काही दिवसापासून पाऊस त्या ठिकाणी शांत होता, उघडीप सुद्धा पाहायला मिळत होती. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. आता निसर्ग आपलं रौद्ररूप दाखवणार. हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे की ढगाळ वातावरण असतानाही अचानक आता थोड्याच वेळामध्ये ढग फुटून अतिशय भयानक व गंभीर परिस्थिती या 12 जिल्ह्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती आता राज्यामध्ये भयंकर तुफान आणणार आहे. या 12 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट या ठिकाणी जोरदार असणार आहे. तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट
सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। त्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु 12 जे काही जिल्हे आहेत तर त्या 12 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे आणि 12 जिल्ह्यामधील 5 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये चक्रीवादळाचा रात्री 2 वाजता मोठा धोका असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे। कारण की वातावरण आता कधी सुद्धा बदलू शकतं। आता आपण बोलूयात वाऱ्याच्या वेगाबद्दल। हा केवळ पाऊसच नाही तर वादळी वारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे। 120 ते 150 प्रति तास किलोमीटरपर्यंत रात्री 2 वाजता हे वारे या 5 जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता घरावरील पत्रे उडणे, झाडे उन्मळून पडणे तसेच विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडू शकतात, ज्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामधील वस्तू तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवायची गरज आहे। गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस आता पुढील 12 तासामध्ये या ठिकाणी पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला रेड अलर्ट देण्यात आला आहे। तुम्ही गरजेशिवाय अजिबात घरातून बाहेर पडू नका अशा देखील सूचना या ठिकाणी देण्यात आल्यात। 12 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता पहा कोणकोणते 10 जिल्हे असणार आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। तर पहा, पहिला जिल्हा आहे पुणे हा जिल्हा। पुण्यामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या ठिकाणी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठची जी काही गावं आहेत तर त्यांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे सातारा हा जिल्हा। सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याचा जो काही परिसर आहे म्हणजेच कोयना भाग, त्या कोयना धरणाचा जो काही भाग आहे तर या एरियामध्ये आता महाबळेश्वर परिसरामध्ये अतिवृष्टीचा धोका आहे। दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे घाटामध्ये प्रवास शक्यतो टाळावा। त्यानंतर कोल्हापूर हा जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा व अतिमुसळधार पाऊस होणार आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा देण्यात आला आहे। जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असाल तर यावेळी वादळी वाऱ्याचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यानंतर रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर यासारख्या शहरांना रत्नागिरी जिल्ह्यातील सुद्धा या ठिकाणी मोठा अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जिथे आता मोठा त्या ठिकाणी ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यानंतर रायगड, मुंबई, गोवा, नांदेड, हिंगोली, जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 12 तासामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। तसेच या जिल्ह्यामध्ये भयंकर ढगफुटी सुद्धा होऊ शकते असं सुद्धा वर्तवण्यात आलंय। त्यामुळे आता अफवावर विश्वास ठेवू नका। तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षित राहा, घरीच राहा, कामाव्यतिरिक्त घरातून बाहेर पडू नका असं या ठिकाणी नवीन अपडेट समोर आली आहे। त्यामुळे सर्वांनी तुम्ही काळजी घ्यायची आहे। आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या पावसाच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। धन्यवाद।